नमस्कार मित्रांनो, विश्वनाथ ॲग्रो या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपल्या शेडवरचं गोचीड नियंत्रणाबद्दल आपण व्हिडिओ टाकलाच होता, पण त्यामध्ये गोचीड नियंत्रण करताना टॅक्टिक औषध किंवा मग पोरॉन औषध हे कसं वापरायचं ह्याचा लाईव्ह डेमो मी तुम्हाला दिला होता। मित्रांनो, टॅक्टिक औषध किंवा पोरॉन औषध याचे रिझल्ट चांगलेच आहेत, पण होतं काय की जेव्हा आपले शेळ्यांना लहान कर्ड असतात आणि ते औषध आपण लहान कर्डांना अप्लाय करू शकत नाही, किंवा मग आपण जेव्हा शेळ्यांच्या अंगावर टाकतो आणि हे औषध जर कार्डांनी चाटलं तर कार्डांना विषबाधा होण्याची शक्यता असते। आणि त्याचमुळं बऱ्याच जणांनी हा प्रश्न मला विचारला होता की बिनविषारी असं कोणतं औषध आहे का ज्याच्यामुळे आपण गोचीड उवा पिसा यांचं निवारण करू शकतो। म्हणून मित्रांनो, आज आपण व्हिडिओ बनवतोय तो म्हणजे रक्षक पावडरवर। तुम्ही माझ्या हातात पाहू शकता, ही रक्षक पावडर आहे। अशा प्रकारचं पॅकेट तुम्हाला तुमच्या जवळपासच्या मेडिकल स्टोअरमध्ये सहज अवेलेबल आहे। आता रक्षक पावडरचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की ही हर्बल पावडर आहे। हर्बल म्हणजे काय की वनौषधींपासून बनवलेली ही पावडर आहे आणि याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही, किंवा आपण असं म्हणू शकतो की ही बिनविषारी पावडर आहे। मग याचं ॲप्लिकेशन कसं करायचं किंवा ह्याचे फायदे काय आहेत, तर मित्रांनो, ही रक्षक पावडर आपण उवा, लिखा, पिसा किंवा इतर आणखी काही गोष्टी असतील तर त्या सगळ्यांसाठी अप्लाय करू शकतो। एवढंच काय, तुम्ही शेळ्याच नाही तर बाकीच्या जनावरांना सुद्धा ह्या पावडरचा वापर करू शकता। म्हणजे तुमच्याकडे जर कुत्रा असेल, गाई असतील तर त्यांना सुद्धा ही रक्षक पावडर वापरून तुम्ही उवा, लिखा, पिसा त्याचबरोबर गोचीड यांचं निर्मूलन तुम्ही तुमच्या फार्मवरून करू शकता। मित्रांनो, बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारला होता की यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ अवेलेबल आहेत, पण ते औषधं वापरायचे कसे किंवा ह्या पावडर्स वापरायच्या कशा, त्या शेळ्यांना लावायच्या कशा, हा नवीन शेळी पालकांसमोर एक खूप मोठा प्रश्न असतो। त्याचमुळे आज आपण लाईव्ह ही पावडर कशी लावायची किंवा अप्लाय कशी करायची ते पाहणार आहोत। मित्रांनो, ही पावडर जर लावायची असेल तर तुम्हाला काय करायचं, शेळीचे जे काही केस असतात ते उलट्या साईडने तुमच्या हातावर पावडर घेऊन किंवा शेळीच्या अंगावर टाकून त्या स्किनपर्यंत लागेल ह्या हिशोबाने त्यांना अप्लाय करायची। आणि त्याचबरोबर तुम्ही ही पावडर पाण्यातूनही लावू शकता। म्हणजे हीच पावडर पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी तुम्ही शेळीच्या अंगावर बोळ्याने फिरवलं तरी चालतं। होतं काय की मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की गोचीड किंवा लिखापिसांच्या निवारणासाठी आपण आपल्या फार्ममध्ये गावरान कोंबड्या सोडतो, पण जर आपण टॅक्टिक वापरलं किंवा पोरॉन वापरलं तर त्याचा जर फवारा केला तर त्यामुळे आपल्या कोंबड्यांना काहीतरी इजा व्हायची किंवा विषबाधा व्हायची शक्यता असते। आणि त्याचमुळे आपण आज रक्षक पावडर वापरणार आहोत। तर रक्षक पावडर ही हर्बल पावडर असल्यामुळे ती तुम्ही खाली जरी शिंपडली किंवा मग त्याचं पाणी करून जर तुम्ही तुमच्या शेडमध्ये जरी मारलं तरी त्यांचा कुठलाही इफेक्ट तुमच्या कोंबड्यांवर होत नसतो। चला तर मग आता पाहूया ही पावडर अप्लाय कशी करायची। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असताल तर मित्रांनो, लगेच जा आणि सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जर पूर्ण पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा। मित्रांनो, आता रक्षक पावडर अप्लाय कशी करायची हे आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी एक खबरदारी नक्की घ्या की जर तुम्ही रक्षक पावडर कोणत्या तुमच्या कार्डांवर किंवा शेळींवर अप्लाय करणार असाल तर मग तुम्ही स्वतःच्या डोक्यात एक टोपी घ्या किंवा मग तुमचे केस हे कुठल्या तरी कपड्यांनी बांधून घ्या। होतं काय की जेव्हा आपण रक्षक पावडर अप्लाय करतो त्यावेळेस त्यांच्या अंगावरच्या जर लिखा वगैरे असतील तर त्या उडण्याचा आणि तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या अंगावर जाण्याचा चान्सेस असतो। म्हणून रक्षक पावडर अप्लाय करताना एकतर डोकं कापडानी किंवा मग टोपीनी झाकून घ्या। तर आता आपण पाहणार आहोत रक्षक पावडर अप्लाय कशी करायची। तर सिंपल गोष्ट आहे, रक्षक पावडर तुम्हाला तुमच्या कार्डाच्या अंगावर टाकायची आहे या प्रकारे, आणि केस आपल्या कार्डाच्या ह्या साईडला आहे, आपल्याला उलट्या हाताने त्याच्या आतमध्ये जाईल अशी अप्लाय करायची, म्हणजे त्याच्या पूर्ण स्किन पर्यंत जाईल। अशा प्रकारे तुम्हाला ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे। ही पावडरचं वैशिष्ट्य असं आहे की ही पावडर तुमच्या कार्डाने किंवा तुमच्या शेळीने जरी चाटली तरी तिला कुठल्याही प्रकारची इजा होत नसते किंवा कुठलीही विषबाधा होत नसते। त्यामुळे ह्या पावडर पासून नुकसान असं काहीच नाही आहे। थांब
जर करडू तुमचं या करडासारखं जास्त हालचाल करत असेल तर त्याला 2 पायामध्ये पकडा आणि व्यवस्थित त्याच्या अंगावर जिथे जिथे तुम्हाला लावायचं तो पोर्शन उलट्या हाताने, म्हणजे केस ज्या साईडला आहेत त्याच्या उलट्या दिशेने तुम्हाला फक्त ॲप्लाय करायचं. या प्रकारे होतं काय की जर काही उवा पिसालिका असतील तर त्या या पावडरच्या वासाने लगेच कार्डाच्या अंगावरून उडायला सुरुवात होते किंवा मग त्याचं शरीर सोडून जायला सुरुवात होते. आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे की जिथे जिथे तुम्हाला वाटतंय की याला इन्फेक्शन असेल किंवा कार्डाला पिसा असतील, गोचीड असेल, तो सगळा भाग तुम्ही चोळून घ्यायचा व्यवस्थित. आता रक्षक पावडर विषयी जर सांगायचं झालं तर तुमच्या जवळपासच्या दुकानामध्ये किंवा मेडिकल स्टोअरमध्ये ही इझिली अवेलेबल असते. असं खूप हार्ड नाही की हे औषध तुम्हाला मिळणार नाही. तर ही रक्षक पावडर वापरा. बरेच जण BC पावडरही वापरतात. त्याचाही जर ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं असेल तर याच प्रकारे ती पावडर लावू शकता. याच प्रकारे मित्रांनो हे पाहून घ्या, यावर स्पष्ट शब्दात लिहिलं आहे की हर्बल इन्सेक्ट रिपेलर पावडर, म्हणजेच ही वनौषधींपासून बनवलेली पावडर आहे आणि याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. तर मित्रांनो नक्कीच जर तुमच्या फार्मवर सुद्धा उवा, लिका, पिसा यांचा प्रादुर्भाव होत असेल किंवा यांचा त्रास होत असेल तर नक्कीच रक्षक पावडर ही तुमच्या फार्मला या रोगांपासून किंवा मग या कीटकांपासून दूर ठेवण्यास नक्कीच मदत करू शकते. मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलवरचे या आधीचे सगळे व्हिडिओ पहा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे सगळे व्हिडिओ पहा. जर तुम्हाला आपलं चॅनल आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. परत भेटूया एका नवीन दिवशी, एका नवीन व्हिडिओसोबत किंवा एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत तुमच्या घरच्यांची आणि तुमच्या जनावरांची काळजी घ्या. थँक्यू.